ती गंगूटी नावाची फिमेल कॅरेक्टर आहे. त्या फिमेल कॅरेक्टरला समजा युनक केला, मी साडी नेसली, तर मी कशा प्रकारे मी ते करीन ते ऐकत असताना मला सुचत होतं. तो म्हणाला नाही, याच्यात बाईच पाहिजे आणि त्याचं बरोबर होतं असं सिनेमा पाहिल्यानंतर मला वाटतं की ही कुटुंबाची गोष्ट एक करणी नावाची घटना त्यांच्या आयुष्यात झाल्यामुळे त्या कुटुंबाची कशा पद्धतीने एक ससे होलपट होते. किशोर, ज्यावेळेला ती गंगुट्टी नावाचं कॅरेक्टर वाचलं, तू आणि अनिता दोघंही होतात वाचनाला, त्यावेळेला वाचल्यानंतर त्याच्या मोहात आपण पडावं किंवा त्या कॅरेक्टरने आपल्याला भुरळ पडावी असं नेमकं काय वाटलं? आणि त्या एकूण त्याच्यानंतर ऋषिकेशकडे तू केलेली मागणी आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. स्क्रिप्ट जेव्हा वाचलं तेव्हा ओव्हरऑल म्हणजे त्याच्यातला फ्लो, तो विषय आणि ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलं तर ते तर खूपच आवडलं. आणि ते ऐकल्यानंतर माझ्यातला स्वार्थी नट पॉझिटिव्ह अर्थाने जो नेहमी जागा असतो, अलर्ट असतो, ऑन टोज असतो, त्याप्रमाणे ती गंगूटी नावाची फिमेल कॅरेक्टर आहे. त्या फिमेल कॅरेक्टरला समजा युनक केला, मी साडी नेसली, तर मी कशा प्रकारे मी ते करीन ते ऐकत असताना मला सुचत होतं. मला माहिती आहे की हा फिमेल कॅरेक्टर आहे, पण मी अशी मागणी करून बघीन आणि मला माझ्या मागणीला कदाचित माझी भुरळ पडेल, त्या मागणीची त्याला वेगळा आस्पेक्ट मिळेल असं मला वाटलं, पण तसं काही झालं नाही. त्याने ब्लंटली मला नाही सांगितलं. तो म्हणाला नाही, याच्यात बाईच पाहिजे आणि त्याचं बरोबर होतं असं सिनेमा पाहिल्यानंतर मला वाटतं. अनिताने आणि अमृताने या सिनेमामध्ये अप्रतिम कामं केलेली आहेत आणि त्या सिनेमाचा मी एक भाग आहे. आणि त्या ज्या 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 रोलसाठी ऋषिकेशने माझा विचार केला तो रोल पण खूप महत्त्वाचा आहे, पिव्हटल रोल आहे याच्यातला. आणि मला खूप मजा आली या सगळ्यांबरोबर काम करताना. गूढ, थोडंसं गर्द आणि त्याच्याही पलीकडे असणारी भयाची एक वेगळी किनार ही लेखनाला आहे. तुमच्यातल्या म्हणजे तुमच्या आत्तापर्यंतच्या लेखनात येणारी फिमेल पात्र जी आहेत, स्त्री व्यक्तिरेखा ज्या आहेत, त्या काहीतरी एक त्रयस्थपणे आपल्याला सतत वाकुल्या दाखवत राहतात, वेगळ्या अर्थानं डोकावत राहतात, त्या सगळ्या गोष्टींचा फेर धरून नाचायला लागतात. ही गंगुटी किंवा राधा नेमकी त्या पद्धतीने त्याचे सात पडसाद कशा अर्थाने उमटलेत किंवा त्या सगळ्या कॅरेक्टर्सबद्दल तुम्ही थोडंसं उलगडून सांगावं. कारण जेवढं दिसतंय त्यात भयाला एक चेहरा आहे एवढं तुमच्या याच्यातून नक्की अधोरेखित होतं. खरं सांगायचं तर जेवढं दिसतंय त्याहून त्या सिनेमात आणि त्या व्यक्तिरेखांमध्ये खूप काही आहे आणि ते खूप काही असणं हाच त्या सिनेमाचा गाभा आहे. त्या पात्रांबद्दल म्हणजे ज्या पद्धतीने अनिताचं गंगुटी हे पात्र जे दिसतंय, तिचा तो जो भयावह चेहरा आहे किंवा ज्या पद्धतीने ती जादूटोणा करते, त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीच्या मागेही काहीतरी आहे जे आपल्याला एक व्हिक्टीम म्हणून जे एक पात्र अमृताचं दिसतंय, त्या अमृताच्या व्हिक्टीम पात्राच्या मागेही काहीतरी आहे. तर मला वाटतं ही जी दोन्ही स्त्री पात्र या सिनेमात आहेत आणि याच्या पलीकडेही जाऊन अमृताच्या आईच एक स्त्री पात्र आहे. एका पूर्ण कुटुंबाची ही गोष्ट आहे की ही कुटुंबाची गोष्ट एक करणी नावाची घटना त्यांच्या आयुष्यात झाल्यामुळे त्या कुटुंबाची कशा पद्धतीने एक ससे होलपट होते, जिच्यावर ती करणी केली गेलेली आहे त्या मध्यवर्ती पात्राची कशी ससे होलपट होतोय, अशा पद्धतीचा हा एक कौटुंबिक भयपट आहे. मी याला एक कौटुंबिक भयपट म्हणतो. आणि तुम्ही स्त्री पात्राबद्दल म्हणाल तर आपल्या आयुष्यात आपल्याला खूप स्त्रिया भेटलेल्या असतात वेगवेगळ्या नात्यांमध्ये. आपल्याशी आपला संसार चालवणारी आपली पत्नी एक स्त्री असते, आपल्याला जन्म देणारी आपली आई ही एक स्त्री असते. त्यामुळे मला वाटतं स्त्री पात्र पुरुष पात्र असं वेगळं काही नसतंच. म्हणजे ही आपली हे फक्त ह्या महत्त्वाची आपल्या आयुष्यातली म्हणजे ही महत्त्वाची नातीच आहेत. आणि स्त्री आणि पुरुष ही दोनच तर लिंग आहेत. त्यामुळे स्त्री पात्र आपल्या आयुष्यात तेवढ्याच 50% प्रमाणात असतातच आणि पुरुष पात्रही माझ्या कथानकांमध्ये चांगल्या पद्धतीने येतात. नाही, पण स्त्री पात्रांना जरा जास्त वजन असतं असं मला वाटतं. तुझ्या कादंबऱ्या वाचल्या, दंशकालमधली ती आत्या ना, चुलती किंवा हाकामारी मधल्या मुलगी आई, कदाचित मी
ज्या स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या वेगवेगळ्या नात्यांमधनं, त्या खूपच स्ट्रॉंग होत्या आणि त्यांचा माझ्या आयुष्यावर त्या व्यक्तिमत्वांचा खूप पगडा होता. त्यामुळे कदाचित ती पात्र तशा पद्धतीने येत असतील. आणि त्यांच्या सावल्या अधिक गडद होत जाताना तुम्हाला दिसतात, हे देखील फार रंगतदार आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.